यासाठी खूप लोक बरंच काही घाबरून सोडतात. जसं की लग्नानंतर मंगळ एकाला असेल तर नवरा मरतो किंवा घटस्फोट होतात किंवा पटत नाही वगैरे वगैरे. पण हे इतकं साधं सोपं आणि लगेच सांगण्यासारखी गोष्ट नाही. यासाठी प्रॉपर त्या पत्रिकांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि मंगळ हा अनेक कारणाने निर्बळी होत असतो. त्यामुळे मंगळाचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. प्रॉपर पत्रिका पाहणारा जो माणूस आहे त्याचा पूर्ण अभ्यास या विषयावरती पाहिजे. अर्धवट अभ्यास आणि साधं पंचांग पाहून जर कोणी पत्रिका पाहत असेल तर अशा व्यक्तींकडे कृपा करून जाऊ नका आणि मंगळाचं टेन्शन घेऊ नका. किंबहुना या मंगळापायी चांगल्या चांगल्या मुली अक्षरशः 35शीला आल्या तरी त्यांची लग्न झालेली नाहीत किंवा मुलांचीही लग्न झाली नाहीत. विवाहानंतर सुद्धा साधा कप बशी जरी चहाची हातातून पडली आणि फुटली तरी हिला मंगळ आहे किंवा याला मंगळ आहे म्हणून माझ्या जीवनात असं घडतं, अशा पद्धतीने मंगळावर खापर फोडलं जातं. तर तसं काही नाही. यासाठी मंगळ हे पुस्तक उपयुक्त ठरेल तुम्हाला. नक्की. सर, आज आपण पहिला फोन घेतोय. आपल्यासोबत योगिता आहेत कल्याणवरनं. बोला योगिता, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. हा बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा सर, मला विचारायचं होतं की माझी जन्मतारीख 23 जुलै 1991 आहे आणि माझ्या मिस्टरांची जन्मतारीख 26 जून 1983 आहे. तर म्हणजे मी त्यांना म्हणजे काय समजून घेण्यात अजून म्हणजे माझ्याकडून काय चुकतं का किंवा मला एक सांगा, मिस्टरांची तारीख सांगा परत एकदा आणि वेळ सांगा. 26 जून 1983. वेळ म्हणजे नक्की माहित नाही पण संध्याकाळी 7च्या दरम्यान आहे असं वाटतं. ओके. आणि जन्म ठिकाण काय आहे त्यांचं? जन्म ठिकाण कागणी. जिल्हा कुठला आला? जिल्हा कोल्हापूर, तालुका चंदगड येतो. ओके. आता मला तुमची जन्मतारीख सांगा. 23 जुलै 1991. वेळ सांगा. सकाळी 9च्या दरम्यान आहे. ठिकाण काय? जन्म ठिकाण? जन्म ठिकाण हुंदळेवाडी. जिल्हा कुठला? जिल्हा कोल्हापूर. ओके. तालुका चंदगड. आता होतंय काय नक्की? काही नाही म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे काय समजून घेणार असं काय चुकतं की काय असं मला वाटतं. अच्छा, एकच मिनिट ना, तुम्हाला सांगतो सगळं डिटेल. 26/1983 संध्याकाळी 7:23:91. तुमची सकाळी 9चं दोघंही कोल्हापूरचे आहेत. तुमच्या मिस्टरांची रास धनुरास आहे आणि तुमची रास वृश्चिक रास आणि ज्येष्ठा नक्षत्र आहे. वृश्चिक रास ज्येष्ठा नक्षत्र तसंच चिडचिड नक्षत्र मानलं गेलेलं आहे. आणि धनु म्हणजे बाण आणि बाण सुद्धा हा कायम युद्धजन्य परिस्थितीत असतो. त्यामुळे तुम्ही दोघंही थोडेसे युद्धाकडे झुकलेले म्हणजे चिडचिडे. त्यातच ताई तुम्हाला 7:30 सुरू आहे आणि 7:30 अशा प्रकारच्या मानसिक त्रासाच्या घटना घडू शकतात. एकंदरीतच तुमच्या दोघांच्या पत्रिका पाहिल्या तर तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशा प्रकारची स्थिती पत्रिकेमध्ये दिसते. पण तुमच्या मिस्टरांच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये मंगळ, राहू आणि रवी ही स्थिती काही बरोबर नाही. यासाठी कालसर्प त्रिपिंडी सारखे विधी शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. किंबहुना त्यांचा सख्खा भाऊ सुद्धा त्यांच्याशी वैरी होईल. पण त्या ठिकाणी असलेलं रवीचं अस्तित्व तुमच्या सांसारिक जीवनामध्ये फार मोठे मतभेद आणणार नाहीत. तुम्ही ज्या ठिकाणी दोघं शयन करता, झोपता, त्या ठिकाणी तुम्ही एक क्रिस्टल बॉल टांगून ठेवा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 तासभर आधी गुलाबाची उदबत्ती, साधी गुलाबाची उदबत्ती, पडदे वगैरे जपून, नाही तर ते पडद्यांना धरायचं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की गुलाबाची उदबत्ती, गुलाबाचा अत्तर किंवा गुलाबाचा अॅरोमा तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये ठेवा. दोघांच्याही पत्रिका तशा एकमेकांच्या विरोधी गुणातल्या आहेत पण जमणाऱ्या नाहीत अशातला काही भाग नाहीये. 24.5 गुणांनी पत्रिका जमतायत. मंगळ दोषही नाहीये. फक्त 0 गुण जे पडलेले आहेत तुम्हाला ते मनुष्य राक्षस गणाचे आहेत. तुमचे साहेब मनुष्य गणाचे आहेत, तुम्ही राक्षस गणाचे आहात. त्यामुळे कदाचित अशा प्रकारचे कलह होतात. समजून घ्या. तुम्हाला 7:30 आहे. 7:30 कुठलाही चुकीचा निर्णय, चिडचिड करू नका. उजव्या हाताच्या करंगळीमध्ये जर बसरा मोती घातलात तर शांत राहील डोकं. आणि साहेबांच्या तर्जनीमध्ये तुमच्या मिस्टरांच्या उजव्या हातामध्ये 2 ते 4 कॅरेटचा पुष्कराज घाला. घरामध्ये दत्त महाराजांचा एक फोटो लावा दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून. आणि जर तुमच्या घरात तुमचा शयन कक्ष जर चुकीच्या ठिकाणी असेल तर त्यासाठी माझ्या आनंदी वास्तू पुस्तकात किंबहुना आनंदी वास्तू कॅलेंडर जे 2013चं आलेलं आहे त्याच्यामध्ये याचे उपाय आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की लवकरच एक 5-6 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनवरती आनंदी वास्तू हे प्ले स्टोअर मधनं डाउनलोड करता येईल. पूर्णपणे मोफत सुविधा आहे. त्यामुळं कारण कॅलेंडर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण छापू शकलो नाही आणि किंबहुना आता ती कमी पडलेली आहेत. ती परत छापायलाही दिलेली आहेत तुमच्या प्रचंड मागणीनुसार. तर पुढच्या 10-15 तारखेपर्यंत सुद्धा आपल्याला आनंदी वास्तू कॅलेंडर्स मिळतील. आपण ती डाउनलोड करून घेऊ शकता ऍप स्टोअर मधून. नक्की सर. आपण पुढचा प्रश्न घेऊ. आपल्यासोबत प्रदीप आहे जळगाववरनं. बोला प्रदीप, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा बोला सर. हा सर, मला असं विचारायचं होतं की बघा एक गोत्र असलं तर काही प्रॉब्लेम येतात का लग्नाच्या ह्याच्यात? तुमचं प्रेमविवाह आहे का हा महत्वाचा मुद्दा? नाही सर, अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज. दोघांचं गोत्र, मुलं बाळ काय येतात तुम्हाला? नाही मुलं अजून नाही सर, 6 महिने झाले. अच्छा 6 महिने झाले. ओके 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 ओके.
एक गोत्र म्हणजे सगोत्र विवाह टाळावा असं शास्त्रकारांनी सांगितलंय. याला कारण असं आहे की पृथ्वीवरची जी तमाम जनता आहे ही काही ठराविक ऋषींच्या आधिपत्याखाली जन्माला आलेली आहे. त्यामुळे एक गोत्र असेल तर सगोत्र विवाह करू नये असं म्हणतात. त्याच्यामुळे संतती दोष निर्माण होता असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. पण आता तो काळ फार बदललेला आहे, वैज्ञानिकता खूप पुढारलेली आहे. त्यामुळे मेडिकल सायन्सचा आधार घेऊन आपले प्रश्न बऱ्यापैकी आपण सोडू शकतो. त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही. पण सगोत्र विवाह हा बहीण भाऊ अशा पद्धतीने मानला जातो. पण त्यासाठी पर्याय शास्त्रकारांनी असे सांगितले की सगोत्र जर मुलगी असेल किंवा मुलगा मुलगी असेल त्यातल्या मुलीला हे दत्तक विधान करायचं, म्हणजे दुसऱ्या गोत्राच्या माणसाच्या मांडीवरती बसून थोडक्यात दत्तक विधान करून मग तिचं लग्न करायचं असा प्रकार आहे. पण आता तुमचा विवाह होऊन गेलेला आहे आणि संततीबाबत तुम्हाला अजूनही आताशी 6 महिने झालेले आहेत. त्यामुळे लवकरच गुड न्यूज तुम्ही आम्हाला द्याल. पण जर प्रॉब्लेम आले तर मात्र तुम्हाला मला व्यक्तिशः भेटावं लागेल. सगोत्र विवाहामुळे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यामुळं पहा तुम्ही त्याच्यावरती पर्याय केले तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. नक्की. आता सर मगाचा फोन आला होता तेव्हा तुम्ही म्हणालात की 24.5 गुण जुळलेले आहेत किंवा असं, तर मग हे नेमकं जेव्हा विवाह करतात तेव्हा हे गुणमिलन असतं, त्याच्यामध्ये नेमकं काय पाहतात? आता गुणमिलनाची गंमत अशी आहे की वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह, मैत्री, गण, भुकुट आणि नाडी एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आता एवढं बारीक बघितलं तर काकूबाईंना पण मिशा दिसतात असं तो प्रकार आहे. तर वर्ण हा जगात बघितला जातो. मूळतः ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र आणि वैश्य असे 4 वर्ण शास्त्रकारांनी निर्मिलेत. हे जातीशी संबंधित नाही हे लक्षात घ्या. या जातीपातीचा विषय नाही, हे वर्णाचं नाव आहे. जसं पत्रिकेमध्ये लग्न म्हणजे लोक म्हणतात लग्न, ते लग्न नाही. लग्न म्हणजे सुरुवात, असे ठराविक स्थानांना नाव आहे. तर वर्ण म्हणजे काय, तर त्याच्यावरनं त्या वधूवरांची प्रवृत्ती कळते. बरोबर. वश्य म्हणजे काय, तर एकमेकांमध्ये किती आकर्षण असेल पती पत्नी. त्याच्यानंतर तारा हा असा ऍक्च्युली एवढं कमी वेळात सांगणं अवघड आहे. मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो की गण आपण साधासा समजून घेऊ, कारण एवढ्या खोलात शिरायला नको, कारण वेळ कमी, प्रश्न खूप आहेत लोकांचे, मेल्स खूप आहेत. तर सगळ्यात मेन बघावं की कोणताही विवाह जेव्हा विवाह वेदीवरती सप्तपदी होते त्यावेळेस ब्राह्मण एक तो कोणी भटजी असतो तो सप्तपदी करता करता एक गोष्ट वचन घेतो, धर्मेचे अर्थेचे कामेचे न अतिचरामी. धर्म, अर्थ आणि काम याच्यामध्ये मी सदैव तुझ्या पाठीशी राहील असं ते वचन असतं. आणि सप्तपदी चालता चालता ते वचन एकमेकांना द्यायचे आणि त्याच्यातून मोक्षाची प्राप्ती होते. असे 4 पुरुषार्थातले 3 पुरुषार्थ. त्यात काम पुरुषार्थ हा फार महत्वाचा, म्हणजे काम हा भाग महत्वाचा मानलाय. पती पत्नींमध्ये ज्यावेळेस योनी बघितली जाते त्यावेळेस योनीच्या माध्यमातून त्यांचं कामजीवन समजतं. म्हणजे जर समजा एखादा पुरुष आहे गजयोनीचा, गज म्हणजे झाला हत्ती, आणि एखादी स्त्री आहे समजा अश्वयोनी म्हणजे घोडा झाला किंवा श्वान योनीची, तर या ठिकाणी मेळ बसणार नाही. कारण गजयोनी ही थंड कामी असते, श्वान योनी ही अतिकामी असते. त्यामुळं माणसाच्या धर्म, अर्थ, काम या तिन्हीत जर एकरूपता असेल तर ते संसार उत्तम होतात. त्यामुळे मग कामजीवनावरती त्याचा परिणाम होतो. बाकी तो गण आहे ज्याला मनुष्यगण म्हणतो, राक्षस गण म्हणतो, देवगण म्हणतो, याच्यात सुद्धा तोच भाग आहे की मुलाचा मनुष्यगण आहे, मुलीचा राक्षस गण आहे, तो आता मगाशी पाहिला आपण. त्यामुळे राक्षस आणि मनुष्य, जसा राक्षस मनुष्याला खातो किंवा देव राक्षसांचं युद्ध होतं, ही कुठेतरी मेंटॅलिटी आहे. पण एवढं सगळं खूप बारीक बघण्यापेक्षा एखाद्या चांगल्या जाणकारांना पत्रिका दाखवली तर ते उत्तम ठरतं. याशिवाय योनी, त्याशिवाय तुमचं नाडी हा एक फार महत्वपूर्ण आहे. नाडीवरून कायम बंब असते, एक नाडी येते म्हणून बऱ्याच मुलांचे विवाह जमत नाही. पण त्याला खूप कारण आहेत की नाडी दोष सुद्धा त्यांना न्यूट्रल होऊ शकतो. नक्की. पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत अर्चना आहेत पुण्यावरनं सध्या. बोला अर्चना, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, मला तो प्रश्न विचारायचा आहे. माझी जन्मतारीख 17/9/81 आहे आणि माझ्या मिस्टरांची 16/12/1972 आहे. तुमचं 16/12/72 आहे का साहेबांची? मिस्टरांची. आणि तारीख, वेळ सांगा. वेळ त्यांची दुपारची आहे 4 वाजता. वेळ किती आहे तुमची? 4:45. जन्म ठिकाण सांगा. जन्म ठिकाण सांगा. सांगली आहे, सांगली जिल्हा. बरं, आता तुमची सांगा जन्मतारीख. माझी जन्मतारीख आहे 17/9/81. वेळ सांगा. आणि वेळ माझी सकाळी 10:10 आहे. ठिकाण? ठिकाण तळेगाव डोंडरे, तालुका शिरूर, पुणे. जिल्हा पुणे. बर, ठीक आहे. आता काय समस्या आहेत ताई? आमच्या ऍक्च्युली फायनान्शियल पण अडचणी आहेत आणि घरातल्या पण भरपूर समस्या आहेत आमच्या, म्हणजे माझ्या सासरकडून वगैरे पण. आणि म्हणजे फायनान्शियल पण अडचणी आहेत आणि आम्ही कुठला व्यवसाय करायचा काय असा निर्णय आमचा निश्चित होत नाहीये. आता काय करतात तुमचे साहेब?
आता सध्या तर काहीच चालू नाहीये आमचं. बरं, जमीन खरेदी विक्री वगैरे ह्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट आहे का त्यांना? जमीन खरेदी विक्री वगैरे ह्या गोष्टीत काही इंटरेस्ट आहे का? त्याच्यामध्ये नाही, त्यांचा ऍक्च्युअली इंटरेस्ट राजकारणामध्ये जास्त आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग करण्याच्या बिझनेस मध्ये असा. बर, ठीक आहे. या ठिकाणी त्यांची पत्रिका दोघांची मांडलेली आहे, दोघांची मेष रास आहे. ही पत्रिका जी आहे तुमच्या मिस्टरांची ती जमिनीपासून फायदे देणारी. लक्षात घ्या, राजकारणात तीव्र ग्रह नाही आहेत त्यांचे, पण त्यांच्या पत्रिकेतनं एक प्रकर्षाने गोष्ट दिसतीये. त्यांनी जर जमीन खरेदी विक्रीच्या एजंट सारखं काम सुरू केलं तर त्यांना घर बसल्या चांगला पैसाही मिळेल, भरपूर पैसा मिळेल आणि त्यांचं नावही होईल. राजकारणामध्ये एवढं म्हणावं एवढा त्यांचा प्रोग्रेस नाही. आणि व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही जमीन खरेदी विक्री, लँड डेव्हलपमेंट किंवा ट्रान्सपोर्ट रिलेटेड एखादा बिझनेस करू शकता, किंबहुना तुम्ही एखादा हॉटेल टाईप व्यवसाय सुद्धा करू शकता. तुमची जी पत्रिका आहे तुमची रासमेष आहे, दोघंही एकाच राशीची असल्यामुळं दोघांचे 36 गुणांनी पत्रिका जमते. पण तुमच्या पत्रिकेत मंगळ राहू नावाचा ब्रह्मचारी दोष आहे आणि त्यासाठी तुम्हाला दोघांनाही कालसर्प त्रिपिंडी त्र्यंबकेश्वरला जाऊन करून या किंवा कोणत्याही धर्मस्थळी आपण ते करू शकता. आणि घरातल्या पूजेमध्ये एक मेरू श्रीयंत्र ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक काम करा, 2 चांदीच्या अंगठ्या बनवायच्या प्लेन, एक नदीत फेकायची किंवा समुद्रात किंवा पाण्यात फेकायची आणि ती नदीत पडण्याच्या दुसरी हातामध्ये घालायची. हा एक साधा सिंपल उपाय तुम्ही करून पहा. तर तुमच्या जे साहेब आहेत त्यांनी मुळ्याची जी भाजी असते, गड्डी म्हणजे कच्ची भाजी, ती उशाशी ठेवून दुसऱ्या दिवशी कोणाला दान करावी. याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. याशिवाय घरातल्या पूजेतलं मेरू श्रीयंत्र हे खूप चांगलं आहे. आणि तुम्ही दोघंही 36 गुणी, दोघंही मेष राशीचे असल्यामुळं दोघंही तितकेच तीव्रतेने भांडणं कटकटी पण कराल. त्यामुळे थोडंसं डोकंही शांत ठेवावं लागेल. आणि जर रत्नच वापरायचं असेल तर मला वाटतं की कुठलं रत्न वापरायची गरज नाही, एवढं केलं तरी तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. नक्की घरगुती उपाय तुम्ही सांगितले त्यांना